पोलीस मुख्यालयात गुरुवारी गुन्हे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी काळातील गणेशोत्सव, अंमली पदार्थ विरोधी कारवाया, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगानं पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार, उपद्रवी संशयितांची यादी बनवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया कराव्यात अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्यात. गणेशोत्सवादरम्यान साऊंड सिस्टीमचा वापर टाळून मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा यासाठी प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैठकांचं आयोजन करावं. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान पारंपरिक बाज जपणाऱ्या मंडळांना प्राधान्य देण्यात यावं. तसेच प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यास मंडळांसाठी स्पर्धेचं आयोजन करून त्यांना राज्यस्तरावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी केल्या. गणेशोत्सवादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियम अटींचे काटेकोर पालन झालं पाहिजे. आवाज मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील अशा सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना द्या. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांजा, गुटखा, चरस, नशेच्या गोळ्यांची विक्री होणार नाही यावर संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावं आणि वारंवार अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे रेकॉर्ड बनवून त्यांच्या विरोधात हद्दपारीचे प्रस्ताव बनवावेत. तस्करीचं जाळं समूळ नष्ट करण्यासाठी जास्तीत जास्त कारवाया करा असे आदेशही पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या बैठकीत दिलेत. बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, अजित टिके, सुवर्ण पत्की, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संतोष डोके, सुशांत चव्हाण, श्रीराम कन्हेरकर, संजीव झाडे यांच्यासह प्रभारी अधिकारी उपस्थित होते.